स्मार्ट अहमदनगर न्यूज। इटकूर येथे जनता दरबारात आढावा बैठक संपन्न। दिनांक 13/7/2026 रोजी इटकूर येथील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे सर यांनी केले। गाव पातळीवर असलेल्या सर्वसामान्यांच्या काही समस्या असतील या उद्देशाने पंचायत समिती कळंब आणि ग्रामपंचायत इटकूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनता दरबार घेऊन त्यात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी पंचायत समिती सभापती राजश्री धनंजय वर्षे, पंचायत समिती उपसभापती प्रणिता प्रणव चव्हाण, समाज कल्याण सभापती धाराशिव विश्वास कोकणे साहेब, जिल्हा परिषद सदस्य अनंत बाबा लंगडे, इटकूर ग्रामपंचायत प्रशासक मोराताई कसपटे, इटकूर ग्रामपंचायत उपसरपंच विलासप्पा गाडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सुकाळे मॅडम, पंचायत समिती विस्तार अधिकारी अमित गपाट यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आला। यावेळी इटकूर गटातील सर्वच गावांच्या नागरिकांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिभीषण देसाई, रावसाहेब गंभीरे, बंडू कुंभार, सत्यदेव जगताप, कैलास पांढरे, निखिल गंभीरे, प्रकाश फरताडे यांनी ग्रामविकासाशी संबंधित प्रलंबित कामे आदी प्रश्नांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, गावातील रस्ते, नाली व शेतरस्त्याची दुरवस्था, आरोग्य सेवेतील गैरसोय, शाळेची दुरवस्था, बचत गटाचे प्रश्न, अंगणवाडीची दुरवस्था, दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला व पिण्याच्या पाण्यात जंतू आढळत असल्याने प्रत्यक्ष सभापती व जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी यांना दाखवण्यात आले। आयोजित केलेल्या जनता दरबार व आढावा बैठकीला ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली। नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सभापती राजश्री वर्पे यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांकडे सकारात्मक वृत्तीने पाहणे गरजेचे आहे। कोणत्याही कामात दिरंगाई न करता सर्व प्रश्न मार्गी लावावेत। जिल्हा परिषद इटकूर गटातील इटकूर गंभीरवाडी, अडसुळवाडी, भोगजी, कनेरवाडी, धनेश्वरी बोरगाव येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदे सर यांनी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले। प्रतिनिधी संतोष गिरी। दिलं तर ते सबब असेल असं वाटेल, परंतु काही गोष्टी खऱ्या पण आहेत। आता जर आपण बघितलं तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की आमच्याकडे ग्रामपंचायत अधिकाऱ्याची काही पदं कमी आहेत, पण सर म्हटल्यासारखं हेही खरं आहे की जरी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची पदं कमी असली तरी आजचे जे ग्रामपंचायत अधिकारी होते त्यांनी ह्या बैठकीचं नियोजन लावणं गरजेचं होतं, हे खरं आहे। दुसरी गोष्ट, आपल्याकडून पत्रव्यवहार सगळा झालेला आहे, सर्व संबंधित विभागांना आपण कळवलेलं आहे। वैद्यकीय अधिकारी पण इथं आहेत, त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं। पण कसं आहे माहिती आहे का, आरोग्यामध्ये कसं लोकसंख्या आपली मोठी आहे, कर्मचारी संख्या कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथले सगळे कर्मचारी, मॅक्झिमम कर्मचारी इथं मुख्यालयी राहून सेवा देतात। आता थोडा बहुत त्यांच्याकडून सकाळी उशीर होत असेल, ही गोष्ट मी मान्य करते। तसंच आता वाकडी उपकेंद्र आहे,